कधी आपण स्वतःचा विचार केला आहे का? खरंच आपण इतके वाईट आहोत का? आशाचं छोटं पण स्वच्छ घर, स्वयंपाकघरातून चहाची वाफ येते. आशा अर्भटांसारखी नाही, ती साधी, इमानदार आणि मेहनती आहे. आशा नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायची. मुलांची छोटी छोटी कामं सांभाळणे, कामावर हसून बोलणे. तिचे आयुष्य छोटे पण इतरांसाठी मोठे बनवायचे. ऑफिसमध्ये आशा सहकाऱ्यांसाठी चहा घेऊन येते. सहकारी तिच्या विनोदावर हसतात. बॉस तिचा विश्वास ठेवतो. एक छोटीशी घटना. आशा एका सहकार्याच्या वैयक्तिक समस्यांवर जवळून मदत करते. नंतर त्या सहकार्याच्या समस्यांबद्दल अफवा निर्माण होते. शुभा, आशेची मैत्रीण म्हणते, काय काय ऐकलंय तुला? लोक काय म्हणतात? त्यांनी म्हणे तूच कारणी बनलीस. आशा हळूवार म्हणते, मी फक्त मदत केली होती. कधी चुका ही मदतीसारखी दिसते. लोकांच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी उमटतात. आणि कधी तुमचे इरादे वेगळे असले तरी परिणाम वेगळे असतात. ऑफिसमध्ये काही लोक आशेबद्दल कुजबूज करतात. एक दोन लोक विरुद्ध पावले उचलतात. आशाला आश्चर्य वाटते. ती दुःखी होते. आई वडिलांच्या घरी शेजारी मिसअंडरस्टँडिंग. कोणीतरी बोलतो की तुझ्यामुळे घरात अडचण झाली. आशा दुखून घरातून बाहेर पडते. कधी तुमची चूक नसतानाही तू जबाबदारी डोक्यावर ठेवली जाते. आणि लोकांना सांगायला सोपं असतं, तुम्हीच दोषी आहात. आशाचं अंतर्मन म्हणते, मी नेहमी प्रयत्न करते, परंतु तरीही मला सोडून जातात. मी काच पारदर्शक असू शकत नाही. रात्री आशा एका उंच इमारतीच्या छतावर बसलेली होती. शहराच्या लाईट्स खाली चमकतात. ती स्वतःशी विचार करते, खरंच आपण इतकं वाईट आहोत का? आशा मनात म्हणते, मी लोकांच्या दुःखात सहभागी होते. मी चुकीच्या मार्गाने समजली गेली. लोकांनी माझ्यासाठी निर्णय घेतला, पण माझी इच्छा कधीच कोणाला त्रास देण्याची नव्हती. तेथे आशेचा मित्र मिझान येतो आणि म्हणतो, कधी कधी लोक वाईट नाही, फक्त समजायला अवघड असतात. आशा म्हणते, मग हा माझा त्रास असतो. मिझान म्हणतो, कारण तू स्वतःला छोटं ठेवतेस. तुझं सत्य तुझ्या आवाजात थोडं कमी ऐकायला मिळतं. आशा छोटे छोटे पाऊल टाकते. ती स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकते. ती शुभाशी बोलते, कामावर नीटपणे परिस्थिती स्पष्ट करते. आणि ज्या सहकाऱ्यांशी अफवा पसरली होती त्यांच्याशी शांतपणे संभाषण करते. बदल घडून आणण्यासाठी मोठे कृत्य आवश्यक नसते. कधी फक्त एक सच्चे संभाषण चालते. आशा बॉसकडे जाऊन शांत भाषेत आपली बाजू मांडते. काही सहकारी क्षमायाचना करतात. काही लोक अजूनही नाखुश असतात. पण आता आशेला शांतता आहे.
आशेलाच पुन्हा एखादी कठीण परिस्थिती येते. पण आता ती आधीपेक्षा वेगळ्या प्रकारे वागते. ती स्वतःची मर्यादा ठरवते. पण तरीही दुसऱ्यांच्या भावना लक्षात ठेवते. लोक कायम समजत नाहीत, परंतु महत्वाचे आहे की तू स्वतःला समजावं. सर्वांचा स्वीकार मिळेलच असे नाही, आणि हे ठीक आहे. वेळ थोडी पुढे जाते. काही मित्र आणि कुटुंबीय आशाच्या पुन्हा जवळ येतात. एक एक करून नाती दुरुस्त होतात. आशा हळूहळू शांत आणि आत्मविश्वासपूर्ण होऊन उभी राहते. तिच्या आयुष्यातील वाईट हा तिचा खरा शब्दच नव्हता. ते फक्त त्यांच्या समजुतींच्या अभावाचं प्रतिबिंब होतं. आशाने शिकले, स्वतःला दोष देण्याऐवजी संवाद करावा, स्वतःला माफ करावं आणि आवश्यक तेव्हा स्वतःला बाजूला ठेवून स्वतःचं रक्षण करावं. ती अजूनही पूर्णपणे समाधानी नसली तरी शांत आहे. या प्रश्नाचं एकच उत्तर नाही. आपण वाईट आहोत का? कदाचित नाही. आपण कधी कधी समजून न घेणाऱ्या लोकांच्या मनात वेगळे उमगतो. पण जर प्रयत्न खरे असतील आणि जर आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत, तर तो वाईट नाहीये, तो एक अनुभव आहे. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? कमेंट करा आणि सांगा. तुम्ही काय केलं? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.